नमस्कार मंडळी, मी पंढरनाथ ठोंबरे स्वागत करतो. आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. गेल्या काही दिवसापूर्वी 3 महिन्यापूर्वी महायुती सरकार हे सत्तेत आलं आणि या दरम्यान निवडणुकीच्या दरम्यान महायुती सरकार सत्तेत येण्यासाठी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि त्यांचे जे सहकारी आहेत अजित पवार आणि एकनाथ शिंदे दोन्ही मुख्यमंत्री यांनी राज्यातील शेतकऱ्यांना आपला सातबारा कोरा करू असं आश्वासन दिलं होतं आणि ते भाजपाच्या जाहीरनाम्यामध्ये आपल्याला दिसतं. त्यामुळे राज्यातील शेतकरी हा भाजपाच्या आणि महायुती सरकारच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहिला आणि अपेक्षित नसतानाही महायुती सरकार हे राज्यामध्ये आलं. महाविकास आघाडीची लाट असताना आणि महायुती सरकारच्या विरोधात लोकसभेप्रमाणेच वातावरण असतानाही महायुती सरकार पुन्हा सत्तेत आलं आणि गेल्या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये 2 अधिवेशन महायुती सरकारचे पार पडले. या अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल अशी अपेक्षा होती, मात्र हिवाळी अधिवेशनामध्येही निर्णय घेतला गेला नाही आणि आता नुकतंच अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांना कर्ज माफ केलं जाईल, कर्जमाफीचा निर्णय घेतला जाईल अशी अपेक्षा होती. मात्र त्यावरही सरकारने निर्णय घेतला गेला नाही आणि त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये महायुती सरकारच्या विरोधात संतापाची लाट निर्माण झालेली आहे. नुकतंच आपल्या राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी तर आणखीन 2 वर्ष शेतकऱ्यांना आपलं कर्ज भरावं लागणार आहे आणि येत्या 31 तारखेपर्यंत 31 मार्चपर्यंत शेतकऱ्यांनी आपलं कर्ज भरावं अशी एक आदेश दिलेला आहे. त्यामुळे शेतकरी हा अडचणीत असताना अनेक शेतकऱ्यांनी राज्य शासनाने महायुती सरकारने कर्जमाफीचं आश्वासन दिलं नसल्यामुळे कर्ज भरलेलं नव्हतं आणि हा कर्जाचा डोंगर शेतकऱ्यांच्या डोक्यावर आहे. शेतकऱ्यांना अपेक्षित होतं आता आपली कर्जमाफी होईल, त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना कर्ज भरलं नाही आणि कर्जमाफीच्या धोरणामुळेच आज शेतकरी मोठ्या प्रमाणात बाजारी झालेला आहे. याला कर्जबाजारी होण्यात सरकारचा मोठा हात आहे. शेतकरी हा जो कर्जबाजारी झाला तो राज्य शासन किंवा जे सत्ताधारी असतात सत्तेत येण्यासाठी शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन देतात आणि त्यामुळे शेतकरी हा कर्जबाजारी वाढतोय, कर्जबाजीपणा त्याचा वाढतोय. आणि दुसरीकडे आता 31 तारखेपर्यंत शेतकऱ्यांनी आपलं कर्ज भरावं असं अजित पवार यांनी सांगितलं. त्यामुळे राज्यात शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी आणि शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव द्यावा, हमी भाव द्यावा अशी मागणी होत आहे आणि त्यासाठी रस्त्यावर उतरण्याची तयारीही अनेक शेतकरी संघटनांनी केलेली आहे. यामध्ये प्रहारचे बच्चू कडू यांनी 31 एप्रिल रोजी प्रत्येक आमदाराच्या घरावर टेंबे पेटून आंदोलन करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर शेतकरी संघटनेचे रघुनाथ पाटील यांनीही शेतकऱ्यांचा माल हा मुंबई पुण्यापर्यंत जाणार नाही असा इशारा दिलेला आहे. त्यामुळे एकंदरीतच शेतकरी आणि महायुती सरकार असा संघर्ष येणाऱ्या काळात पेटण्याची शक्यता आहे का असं वातावरण निर्माण झालेलं आहे. कारण महायुती सरकारने जे शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं की आम्ही तुमचा सातबारा कोरा करू, सत्तेत आल्यास शेतकऱ्यांना कर्जमाफी करू असं जे आश्वासन दिलं होतं त्यावरून सरकार पलटी मारताना दिसतंय का? आणि त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची एक लाट आलेली आहे. दुसरीकडे जे उद्धव सेनेचे प्रवक्ते आहेत संजय राऊत खासदार यांनी तर एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्या बंगल्यावर आंदोलन करण्याचा एक
सल्ला दिलेला आहे आणि हा सल्ला आता एकनाथ शिंदे याला कसं उत्तर देतात हेही आपल्याला बघायचं आहे. मात्र शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा मुद्दा या ठिकाणी महत्त्वाचा आहे. शेतकऱ्यांच्या कर्जाला शेतीभावाला हमी भाव मिळावा हे अपेक्षित आहे. आणि आता शेतकरी कर्जमाफीचा जो मुद्दा आहे यामध्ये शेतकरी हा पेटताना आपल्याला दिसतोय. तर महाविकास आघाडी विरोधी पक्ष म्हणून काय भूमिका घेते ही कर्जमाफीच्या मुद्द्यावर, तीही रस्त्यावर उतरते का, हे येणाऱ्या काळात आपल्याला बघायचं आहे. त्यामुळे शेतकरी आणि महायुती सरकार हा संघर्ष तीव्र होण्याची शक्यता आपल्याला येणाऱ्या काळात दिसेल. आणि जे सत्तेत बसलेले आहेत उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे यांचं म्हणणं आहे की राज्याची आर्थिक परिस्थिती सध्या कर्जमाफीची नाही. आणि त्यांचे जे भाजपाचे किंवा इतरही आमदार खासदार आहेत त्यांचंही असंच मत आहे की अर्थसंकल्प सादर करताना जी राज्याची तिजोरी आहे त्याचा विचार करूनच कर्जमाफी करावी लागणार आहे. मात्र तुम्ही आश्वासन का दिलं असा एक सवाल शेतकऱ्यांचा आहे. त्यामुळे तुम्ही वचन दिलेलं आहे ते तुम्हाला पाळावे लागणार आहे. तर दुसरीकडे सत्ताधारी म्हणतात आम्ही पाळू, आमच्या हातात आणखी 5 वर्षे आहे. त्यामुळे शेतकरी आणि महायुती सरकार हा संघर्ष येणाऱ्या काळात आपल्याला पेटताना दिसतोय. तुम्हीही तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा. या ठिकाणी शेतकऱ्यांना कर्जमाफी हवी आहे तर सत्ताधारी म्हणतात राज्याचं बजेट कोलमडलेलं आहे. मात्र खासदार आमदाराचा पगार वाढण्यासाठी तुमच्याकडे पैसा आहे आणि सरकारी कर्मचाऱ्यांना वेतन देण्यासाठी तुमच्याकडं पगार आहे, त्यांचं पेन्शन वाढवण्यासाठी देण्यासाठी तुमच्याकडं पगार आहे. असा एक संतप्त सवाल शेतकऱ्याकडून विचारला जातो आहे. त्यामुळे या सर्व अडचणीत शेतकरी असतानाही तुम्ही कर्ज माफ का करत नाही असाही एक वाद या ठिकाणी निर्माण झालेला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये शेतकरी आणि महायुतीचा जो संघर्ष आहे तो आपल्याला पेटताना दिसतोय. आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय सरकार घेतं आहे की नाही हे येणाऱ्या काळात आपल्याला बघायचं आहे. तुम्ही तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा. हे जे महायुती सरकारने आश्वासन दिलेलं आहे त्यावरून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून सरकारने पलटी मारणं योग्य आहे का या संदर्भात आपली प्रतिक्रिया नक्की कळवा. आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद. थांबतो.